आपण डिझाईनमध्ये जाऊ, एक बॅकग्राऊंडला चांगली डिझाईन घेऊ. तर ह्याला मी क्लिक केलं, एक बॅकग्राऊंडला एक डिझाईन घेऊन टाकली. नेक्स्ट स्लाइड शोमध्ये आपण फ्रॉम बिगिनिंग बघितलं, म्हणजे फर्स्ट स्लाइडपासून सगळं रन करून स्लाइड्स बघितल्या. इथे जिथं कर्सर असेल तिथून स्लाइड रन केल्या. आणि कस्टम, तर ह्या ठिकाणी ना सर्वात पहिलं काय, हां, तर कस्टम वर्ड आता इथे ड्रॉ करतोय तो. कस्टम म्हणजे काय की युजर ह्या ठिकाणी ह्या इथे वर्ड काय कस्टम, तर युजर सिलेक्ट करेल स्लाइड, त्यावरनं स्लाइड शो होईल. कसा, तर ह्याला मी क्लिक केलं, कस्टम शोला मी क्लिक केलं. तर ह्या ठिकाणी न्यू बटनला क्लिक करा. मला कोणत्या स्लाइड रन करायच्या, फर्स्ट, थर्ड आणि फिफ्थ ज्या स्लाइड रन करायच्या त्या क्लिक करा. ॲड बटनला क्लिक करा, त्या ॲड केल्या. ओके बटनला क्लिक करा आणि त्यानंतर शो बटनला क्लिक करा. तर ही फर्स्ट दाखवली, त्यानंतर ही सेकंड, ही थर्ड आणि बाहेर आला तो असा.